नमस्कार. जागो एम टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशामध्ये जे जास्तीत जास्त कष्ट आहेत, जास्तीत जास्त मेहनत आहे, ती म्हणजे एकमेव मेहनत माझ्या शेतकऱ्याची आहे. बघा, हे शेतकरी भर उन्हामध्ये अति तापमान आहे आणि या तापमानामध्ये आपल्या शेताची मशागत करताना दिसत आहे. या शेतकऱ्याचं नाव आहे देवराव जथा राठोड, राहणार खैरगाव तांडा, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड येथील शेतकरी आहेत. असे एकमेव शेतकरी आहेत जे आपल्या बैलासंगे आपल्या शेताची वैती करत आहेत. आताचा काळ फक्त ट्रॅक्टरचा राहिलेला आहे, बैल कुठे दिसत नाहीत आणि असे एकमेव तालुक्याचे हे शेतकरी आहेत जे आपल्या शेतामध्ये आपल्या बैलासोबत आपल्या शेताची वैती करताना दिसत आहेत. आणि या शेतकऱ्याच्या मालाला कुठेही भाव नाही, मार्केट नाही. कुठेही जा, राबून माल पिकवलेल्या सोना असतो आणि त्या सोन्याचं सरकार लोखंड करत असतं, म्हणजे त्याच्या मालाला भाव देत नसतं. असं सध्याची परिस्थिती आहे. कुठलाही राजकारणी, कुठलंही सरकार असू द्या, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि शेतकऱ्याच्या कष्टाचं फळ कुण्याही शेतकऱ्याला मिळत नाही. अशी सध्याची परिस्थिती आहे. कुठे हक्काचं बाजारपेठ नाही. कुठेही जा, खताचे भाव वाढलेले आहेत, बियाणाचे भाव वाढलेले आहेत आणि मालाचे भाव मात्र सगळ्यात कमी आहेत. आणि सगळ्यात जास्त जे घाटा सहन करावा लागत आहे ते म्हणजे माझ्या बळीराजाला. सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे सध्याला भारताचे शेतकरी हे अति संकटात सापडलेले आहेत. आणि अशा परिस्थितीत अशी मेहनत करणारे हे शेतकरी आणि या शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. शेतकऱ्याला कधी न्याय मिळणार हा मात्र येणारा काळ आणि वेळच ठरवणार आहे. मी मनोज विश्वनाथ तपासकर, जागो एम टी व्हीसाठी खैरगाव तांडा.